myself Dr. Sandeep Joshi. Welcome in our second lecture of unit number first, that is graphs. So here we start with the handshaking lemma. In our previous lecture we see the basic definitions and basic structure of graph. Okay, so we start with the handshaking lemma. If G equal to V comma E be any graph, म्हणजे जी ज्याच्यामध्ये काय असतील व्हर्टायसेस आणि एजेस, हा एक कोणता एक ग्राफ घ्या. देन द सम ऑफ द डिग्री ऑफ ऑल व्हर्टायसेस, प्रत्येक व्हर्टायसेसची डिग्री काढा आणि त्यांची सम करा. ओके, हँडशेकिंग लेमा म्हणजे काय, प्रत्येक व्हर्टायसेसची डिग्री. आता डिग्री कशी काढायची हे मागच्या पहिल्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं. ग्राफमध्ये जेवढ्या नंबर ऑफ एजेस त्या व्हर्टायसेसशी जोडलेले आहेत किंवा इन्सिडेंट आहेत किंवा ॲडजसंट आहेत त्याला काय म्हणतात, डिग्री. ती सगळ्या व्हर्टायसेसची डिग्री करायची आणि त्याची सम म्हणजे बेरीज करायची. सो सम ऑफ व्हर्टायसेस ऑफ ऑल सम ऑफ डिग्रीज ऑफ ऑल व्हर्टायसेस ऑफ जी इज इक्वल टू ट्वाईस द नंबर ऑफ एजेस ऑफ जी. आणि ही सम किती असते, नेहमी 2 गुणिले नंबर ऑफ एजेस. त्या ग्राफमध्ये जेवढ्या एजेस असतील त्याला 2ने मल्टिप्लाय केल्यानंतर जो नंबर फाइंड आउट होईल, जो आकडा येईल तुमचा, तो आणि त्या डिग्रीची सम ही काय असेल, इक्वल असते. असं हँडशेकिंग लेमा म्हणतो. ओके, दॅट इज मॅथमॅटिकली कसं असेल, इफ व्ही इक्वल टू V1 V2 डॉट 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 VN, म्हणजे V1 टू VN काय असतील व्हर्टायसेस. देन समेशन म्हणजे बेरीज, समेशन ऑफ डिग्री ऑफ I फ्रॉम 1 टू N, म्हणजे I जर 1 टाकला तर डिग्री ऑफ V1 प्लस I इक्वल टू 2 टाकला तर डिग्री ऑफ V2 प्लस डॉट 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 प्लस डिग्री ऑफ VN इक्वल टू काय असेल तुमचा 2 इंटू नंबर ऑफ एजेस, दॅट इज 2 इंटू कार्डिनॅलिटी ऑफ E. दिस इज कॉल्ड एज अ कार्डिनॅलिटी. ओके, वेअर कार्डिनॅलिटी ऑफ E इक्वल टू टोटल नंबर ऑफ एजेस ऑफ G. हा हँडशेकिंग लेमा खूप वेळेस परीक्षेला विचारलेला आहे 2 मार्काला, त्याच्यामुळे हा पाठ करून ठेवा. कमीत कमी याचं मॅथमॅटिकली कसं एक्सप्रेस करतो हे एवढं, हे जरी लिहिलं तुम्ही तरी तुम्हाला मार्क मिळतील. The following result is an immediate consequence to the above lemma. म्हणजे खालचा जो रिझल्ट आहे आता आपण घेणार आहे थेरम म्हणून ज्याला आपण म्हणूया, त्याच्यामध्ये हा डायरेक्ट यूज केलेला आहे कोण, हँडशेकिंग लेमा. दॅट इन एनी ग्राफ द नंबर ऑफ ऑड व्हर्टायसेस इज ऑलवेज इव्हन. आता ऑड व्हर्टेक्स काय आहे, ज्याची डिग्री ऑड त्याला ऑड व्हर्टेक्स म्हणतात, ज्याची डिग्री इव्हन त्याला इव्हन व्हर्टेक्स म्हणतात. तर काय म्हणतो तो की कोणत्याही ग्राफमध्ये ऑड व्हर्टायसेसची डिग्री काय असते, नेहमी ऑलवेज द नंबर ऑफ ऑड व्हर्टायसेस, म्हणजे ऑड व्हर्टायसेसचा नंबर हा नेहमी काय असतो, ऑलवेज इव्हन. हे आपण आता प्रूव्ह करूया. त्यासाठी आपल्याला लागणार एक ग्राफ. सो लेट G इक्वल टू V कॉमा E बी एनी ग्राफ विथ N व्हर्टायसेस V1 टू VK, नंतर VK प्लस 2 VK प्लस 1 टू VN असे नंबर ऑफ व्हर्टायसेस घेतले. अँड नंबर ऑफ एजेस ऑफ G आर, इट इज कार्डिनॅलिटी ऑफ E म्हणजेच नंबर ऑफ एजेस इक्वल टू आपण त्याला म्हणूया Q एजेस. न विदाउट लॉस ऑफ जनरॅलिटी, म्हणजे काहीही परिणाम होऊ न देता आपल्या ग्राफवर, सपोज डिग्री ऑफ V1 टू VK आर इव्हन अँड डिग्री ऑफ VK प्लस 1 टू VN आर ऑड. म्हणजे ह्या व्हर्टायसेसचं आपण काय करूया, ग्रुपिंग करूया. तर V1 टू VK इथपर्यंतचे जे व्हर्टायसेस आहेत त्यांची डिग्री आपण काय मानून घेऊ, इव्हन. आणि VK प्लस 1 टू VN हे जे व्हर्टायसेस आहेत यांची डिग्री काय मानून घेऊया आपण, ऑड. ओके, अँड हेन्स बाय हँडशेकिंग लेमा काय म्हणतो, दॅट समेशन ऑफ डिग्री ऑफ I फ्रॉम 1 टू N इक्वल टू काय असतो, 2 इंटू नंबर ऑफ एजेस, 2 इंटू नंबर ऑफ एजेस. पण आता मला सांगा, 2ने कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय केलं तर येणारी व्हॅल्यू काय असते, इव्हन. फॉर एक्झाम्पल 2ने 3ला जरी मल्टिप्लाय केलं, 2 6 म्हणजे इव्हन नंबर येतो. पण 2ने 4ला जरी मल्टिप्लाय केलं, 8 म्हणजे इव्हन नंबरला मल्टिप्लाय करा 2ने का ऑड नंबरला, येणारी व्हॅल्यू काय असते, ऑलवेज ॲन इव्हन नंबर, डॅश नंबर 1. आता आपण ह्या समेशन ऑफ डिग्री ऑफ VIचे 2 पार्ट केलेले आहे, म्हणजे काहींची डिग्री इव्हन आणि काहींची डिग्री ऑड, आणि दोघांचा मिळून काय होतो हा सगळा डिग्री ऑफ VI. म्हणून आपण आता ते काय करूया, एकत्र करूया. सो बाय कन्सिडरिंग द व्हर्टायसेस ऑफ ऑड अँड इव्हन डिग्री सेपरेटेड बाय 1 वी गेट देअरफॉर समेशन I फ्रॉम 1 टू K V1 टू VK यांची सम केली डिग्री ऑफ VIची तर ती काय येईल, आपण मानली ती इव्हन. अँड समेशन ऑफ I फ्रॉम K प्लस 1 टू N दॅट इज VK प्लस 1 टू VN डिग्री ऑफ VI इक्वल टू काय असेल तुमचा
ऑलवेज काय असेल इव्हन नंबर, कारण डावीकडे हे काय असणार आहे ॲडिशन सगळ्या व्हर्टायसेसच्या डिग्रीजची. मग त्याच्यामध्ये इव्हन्स पण असतील आणि ऑड्स पण असतील, पण उजवी बाजू बदलणार नाही, ती काय असेल ऑलवेज 2 into q, दॅट इज अन इव्हन नंबर, डॅश नंबर 2. नाव सिन्स right hand side, that is RHS of 2 is an even and first expression in LHS of 2 is even, कारण I from 1 to k म्हणजे V1 to VK यांच्या डिग्री काय आहेत इवन, त्याच्यामुळे त्यांची ॲडिशन पण काय येईल इवन. तर ही इवन आहे प्लस हा ऑड आहे इक्वल टू इवन. कॅल्क्युलेशन कशी झाली आहे इक्वेशन 2 मध्ये, इवन प्लस ऑड इक्वल टू इवन. ओके, सो right hand side of equation 2 is even and first expression in our LHS of 2 is even म्हणजे हा, and by addition of 2 even is even. बरोबर आहे ना, ॲडिशन करा का सबट्रॅक्शन करा, दोन इव्हनची ॲडिशन काय होते इवन. हेन्स I from k plus 1 to n डिग्री ऑफ vi is an even नंबर. आता मला सांगा हा इवन आहे, उजवीकडे उत्तर इवन येत आहे, समजा हा 2 आहे आणि हा इकडे 4 आला, 4 केव्हा येईल, इथं 2च घ्यावा लागेल ना, 2 + 2. इथं 3 घेऊन चालेल का, नाही, कारण 2 इव्हन नंबरची बेरीजच इव्हन येते. ऑडची एक इव्हन आणि एक ऑड जर घेतला तर त्याची बेरीज इव्हन येणार नाही. त्याच्यामुळे हा I from k plus 1 to n जो डिग्री ऑफ vi आहे तो पण काय घ्यावा लागेल तुम्हाला, इव्हनच घ्यावा लागेल, बिकॉज 2 इव्हनची बेरीजच तुम्हाला इव्हन मिळेल. अँड देअरफॉर समेशन I from k plus 1 to n इज ऑल्सो ॲन इव्हन नंबर. बट ॲक्च्युली यांची डिग्रीज काय आहे ऑड आहे, वरती मानलं आहे आपण दॅट VK plus 1 to Vn, हे पाहे इथे त्यांची डिग्री काय आहे ऑड. बट इन 3 each degree of vi is odd and therefore I from k plus 1 to n degree of vi is even. म्हणजे डिग्री ऑफ vi जरी ऑड असेल तरी त्यांची समेशन काय असते इवन. म्हणजेच काय, देअरफॉर द टोटल नंबर ऑफ टर्म्स इन द एक्सप्रेशन मस्ट बी इवन. यांची टोटल काय असेल नेहमी इवन असेल. म्हणजेच नंबर ऑफ ऑड व्हर्टायसेस नंबर ऑफ व्हर्टायसेस ऑफ ऑड डिग्री हे नेहमी काय असतील इवन. अँड हेन्स द नंबर ऑफ ऑड व्हर्टायसेस इन एनी ग्राफ इज इवन. इट इज द प्रूफ. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट थेरम. खूप वेळेस परीक्षेला आलेला आहे, पण फार सोपं आहे. हँडशेकिंग लेमा वापरा आणि त्याला सॉल्व करा. नंतर पुढे आहे आता सबग्राफ. नवीन डेफिनेशन आलेली आहे. So let G equal to V comma E be a graph. A graph G1 equal to V1 E1 is said to be a subgraph of G if E1 is a subset of E and V1 is a subset of V such that the edges in E1 are incident only with the vertices in V1. सिम्पली सांगतो, सबग्राफ इज अ पार्ट ऑफ ए ग्राफ. ओके, म्हणजे एखादा ओरिजिनल ग्राफ काढला तर त्यातला एखादा तुकडा जसाच्या तसा प्लॉट करायचा. मी काय म्हणतो, एखादा तुकडा त्या ओरिजिनल ग्राफचा, दॅट इज कॉल्ड ॲज अ सबग्राफ. इतकं सोपं आहे बघा. फॉर एक्झाम्पल इन द फॉलोइंग फिगर, समजा हा ग्राफ आहे, ग्राफ जी हा ओरिजिनल ग्राफ आहे. यातला हा वरचा एक ट्रायंगल पार्ट काढला ABE, दॅट इज H. ओके, सो इट इज अ पार्ट ऑफ ए ग्राफ. नंतर दुसरा हा एक खालचा पार्ट काढला मी, दॅट इज BCDE. दिस इज ऑल्सो पार्ट ऑफ ए ग्राफ. नंतर हा एक पुढचा ग्राफ काढला K, त्याला नाव दिलं. हा H आहे, Q आहे आणि हा K आहे. E आणि B मध्ये H आहे का, हो आहे E आणि B मध्ये. सो इट इज ऑल्सो पार्ट ऑफ ए ग्राफ. नंतर ग्राफ P, एज बिटवीन A अँड C आहे का इथे, A आणि C नाही. सो ग्राफ P इज नॉट ए पार्ट ऑफ ए ग्राफ. म्हणजे या फिगर्समध्ये H, Q आणि K हे सबग्राफ आहेत, बट P इज नॉट ए सबग्राफ बिकॉज इट इज नॉट ए पार्ट ऑफ ए ग्राफ. खाली म्हटलं आहे बघा, हिअर H, Q, K आर द सबग्राफ्स ऑफ G, बट P इज नॉट ए सबग्राफ ऑफ G बिकॉज एन एज बिटवीन A अँड C ऑफ P इज नॉट एन एज ऑफ G. म्हणजे A आणि C मध्ये जी एज आहे ती ओरिजिनल ग्राफमध्ये नाही. आता खाली काही नोट्स दिलेल्या आहेत सबग्राफशी रिलेटेड. या नोट्स फक्त रीड करून ठेवा, आपण वाचूया वन बाय वन. ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्समध्ये हे विचारतात. सो फॉलोइंग आर द सम ऑब्झर्वेशन्स अबाउट द सबग्राफ. एव्हरी ग्राफ इज इट्स ओन सबग्राफ. पहिला, प्रत्येक ग्राफ हा स्वतःचा काय असतो, ओन सबग्राफ असतो. इफ H इज अ सबग्राफ ऑफ G अँड K इज अ सबग्राफ ऑफ H, देन K इज अ सबग्राफ ऑफ G.
म्हणजे पहिला ग्राफ जर दुसऱ्याचा सबग्राफ असेल आणि दुसरा हा तिसऱ्याचा, तर पहिला ऑब्व्हियसली काय असेल, तिसऱ्याचा सबग्राफ असेल. नंतर नंबर 3, अ सिंगल व्हर्टेक्स इन अ ग्राफ जी इज ऑल्सो सबग्राफ. म्हणजे नुसता व्हर्टेक्स जरी उचलला तुम्ही तरी तो काय असेल, सबग्राफ. नंतर पुढचं, अ सिंगल एज इन अ ग्राफ जी टुगेदर विथ इट्स एंड व्हर्टायसेस. म्हणजे एजला, प्रत्येक एजला काय असतात, 2 व्हर्टायसेस असतात, एंड व्हर्टायसेस ज्याला म्हणतो. तसा जरी आपण ग्राफ काढला, इट इज ऑल्सो अ सबग्राफ ऑफ जी. नंतर नेक्स्ट, 2 or more subgraphs of any graph are edge disjoint subgraphs if their edge sets are disjoint, that is they have no edge in common. म्हणजे काय, that is subgraphs h and k of a graph G are said to be edge disjoint subgraph if edge set of h intersection edge set of k is equal to phi. edge disjoint subgraph केव्हा म्हणणार, जेव्हा दोघांमध्ये एकही एज कॉमन नाही. एम्प्टी सेट येतो, एचच्या एज सेटमध्ये आणि केच्या एज सेटमध्ये एकही एज कॉमन नाही, त्याला एज डिसजॉईंट सबग्राफ म्हणणार. दॅट इज एच अँड के डू नॉट हॅव एनी एज इन कॉमन. नेक्स्ट, सबग्राफ्स दॅट डू नॉट हॅव व्हर्टायसेस इन कॉमन आर सेड टू बी व्हर्टेक्स डिसजॉईंट सबग्राफ. जर व्हर्टेक्स कॉमन नसतील दोन सबग्राफमधले तर ते व्हर्टेक्स डिसजॉईंट सबग्राफ्स असतील. ऑब्व्हियसली सच अ सबग्राफ्स कॅनॉट हॅव अ एज इन कॉमन. ऑब्व्हियसली व्हर्टेक्स जर कॉमन नाही आहे तर त्यातले एजेससुद्धा काय कॉमन येणार नाही. दस इफ 2 सबग्राफ्स आर व्हर्टेक्स डिसजॉईंट देन दे आर ऑल्सो एज डिसजॉईंट सबग्राफ्स. बरोबर आहे. म्हणजे ते ग्राफ जर व्हर्टेक्स डिसजॉईंट असतील तर ते ऑब्व्हियसली काय असतील, एज डिसजॉईंट, कारण त्यातले एजेस काय असतील, कॉमन नसतील. बट एज डिसजॉईंट सबग्राफ्स नीड नॉट बी अ व्हर्टेक्स डिसजॉईंट सबग्राफ. ओके. बट त्याचा उलट व्यत्यास जर घेतला, एज डिसजॉईंट सबग्राफ नीड नॉट बी अ व्हर्टेक्स डिसजॉईंट सबग्राफ. म्हणजे व्हर्टेक्स डिसजॉईंट सबग्राफ्स हे एज डिसजॉईंट असतात, बट एज डिसजॉईंट सबग्राफ्स व्हर्टेक्स डिसजॉईंट सबग्राफ असणार नाहीत. ओके. इट इज बाय द डायग्राम. ओके. नाव नेक्स्ट ग्राफ इज स्पॅनिंग सबग्राफ. ए सबग्राफ of a graph G is said to be a spanning subgraph of G if it contains all the vertices of G. म्हणजे बघा, एखादा ग्राफ काढला आहे आणि त्याच्या सेम ग्राफ जर आपण काढला की ज्याच्यामध्ये सगळेच्या सगळे व्हर्टायसेस आहेत ओरिजिनल ग्राफमधले, समजा जी हा ग्राफ आहे त्याच्यामध्ये ए बी सी डी ई एफ जी एच असे 8 व्हर्टायसेस आहेत आणि आपल्या एचमध्ये जर सगळे व्हर्टायसेस असतील, एजेस म्हणत नाही मी, सगळे व्हर्टायसेस, तर त्याला म्हणणार स्पॅनिंग सबग्राफ ऑफ जी. आता इथं जी आणि ईमध्ये एज इथं नाही आहे, पण तरी हा स्पॅनिंग आहे कारण इथे सगळे व्हर्टायसेस आहेत या ग्राफमधले. सो एच इज अ स्पॅनिंग सबग्राफ ऑफ जी. नेक्स्ट टॉपिक इज व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज आयसोमॉर्फिझम ऑफ ग्राफ्स. सो डेफिनेशन बऱ्याच वेळेस विचारलेली आहे. डेफिनेशन बघूया आपण. लेट G1 इक्वल टू V1 E1 अँड G2 इक्वल टू V2 E2. म्हणजे G1 आणि G2 हे 2 ग्राफ्स आहेत, P आणि 2 ग्राफ्स. ए 1-1 and onto mapping F from V1 to V2 is said to be isomorphism from G1 to G2 if for all u comma v belongs to V1 the number of edges joining u to v in G1 is same as the number of edges joining f of u to f of v in G2. Here we say that G1 is isomorphic to G2 and is denoted by G1 हे आयसोमॉर्फिझमचा सिम्बॉल आहे. G1 is isomorphic to G2. Okay, so there are some properties related with this isomorphism. आता हे डेफिनेशन तुम्हाला मी एक्झॅक्टली आपले एक्झाम्पलमध्ये कसं बघायचं आयसोमॉर्फिझम हे मी तुम्हाला तिथे समजून देईल, किंवा एखादा आयसोमॉर्फिक का नाही आहे याच्यावरून तुम्हाला जास्त क्लिअर होईल ते. ओके. सो प्रॉपर्टीज ऑफ आयसोमॉर्फिझम, दॅट एव्हरी ग्राफ जी इज आयसोमॉर्फिक टू इट सेल्फ. प्रत्येक ग्राफ हा स्वतःशी आयसोमॉर्फिक असतो. इफ जी इज आयसोमॉर्फिक टू जी डॅश देन जी डॅश इज ऑल्सो आयसोमॉर्फिक टू जी. म्हणजे पहिला जर दुसऱ्याशी आयसोमॉर्फिक असेल तर दुसरा हा पहिल्याशी आयसोमॉर्फिक असतो. तसंच 3 ग्राफसाठी सुद्धा आहे. इफ जी इज आयसोमॉर्फिक टू जी डॅश इज आयसोमॉर्फिक टू जी डबल डॅश देन पहिला तिसऱ्याशी, दॅट जी इज आयसोमॉर्फिक टू जी डबल डॅश. आता 2 ग्राफ आयसोमॉर्फिक कधी असतात? 2 ग्राफ्स G1 and G2 आर आयसोमॉर्फिक टू इच अदर देन काय कंडिशन आहेत? दोघांमधले व्हर्टायसेस सेम. दॅट व्हर्टेक्स सेट ऑफ G1 इक्वल टू व्हर्टेक्स सेट ऑफ G2 मीन्स कार्डिनॅलिटी. म्हणजे
G1 मध्ये जर 4 व्हर्टेक्स असतील तर G2 मध्ये सुद्धा 4. नंतर एजेस पण सेम, G1 मध्ये जर 4 एजेस असतील तर G2 मध्ये पण 4. दॅट इज एज सेट ऑफ G1 इक्वल टू एज सेट ऑफ G2. देअर कार्डिनॅलिटी म्हणजे नंबर्स. बोथ ग्राफ्स हॅव अ इक्वल नंबर ऑफ व्हर्टायसेस ऑफ सेम डिग्री. तिसरी कंडिशन काय आहे? बोथ ग्राफ्स हॅव इक्वल नंबर ऑफ व्हर्टायसेस ऑफ ए सेम डिग्री, म्हणजे प्रत्येकाची डिग्री सारखी पाहिजे. अँड हिअर द कंडिशन्स 1, 2, 3 इन डी आर नेसेसरी बट नॉट सफिशियंट. ओके, म्हणजे ए बी सी डी. तर डी मध्ये या पहिल्या 3 कंडिशन आर नेसेसरी. ओके, फर्स्ट, सेकंड, थर्ड या डी मध्ये नेसेसरी आहे बट नॉट सफिशियंट. ओके, म्हणजे फक्त नेसेसरी त्याची, सफिशियंट असण्याची गरज नाही. म्हणजे इफ अँड ओनली इफ टाईप, जसं बोथ साईड आपल्याला थेरम प्रूव्ह करायचं असतं त्या पद्धतीने फक्त वन साईड पाहिजे याची, म्हणजे या 3 कंडिशन असल्या तरी चालतील. ओके, अँड इट इज इंटरेस्टिंग टू नोट दॅट अ 1-1 मॅपिंग, दॅट इज 1-on-2 मॅपिंग बिटवीन द व्हर्टेक्स सेट ऑफ 2 सिम्पल ग्राफ्स is an isomorphism if and only if it preserves adjacency and non-adjacency. ही खूप महत्त्वाची नोट आहे. तर ही तुम्हाला मी एक्झाम्पलमध्येच कशी बघायची ते समजून देईल. म्हणजे नुसते व्हर्टेक्स, त्यातले नंबर ऑफ व्हर्टायसेस, नंतर नंबर ऑफ एजेस सारखे असून उपयोग नाही. ती जी ॲडजसन्सी आपण बघणार आहे ती सारखी असली पाहिजे. म्हणजे एखाद्या ग्राफमध्ये, चला मी एक्झाम्पलमध्येच तुम्हाला समजून सांगतो. ओके, म्हणजे तिथे जास्त तुम्हाला क्लिअर होईल. त्यासाठी तुम्हाला 2 एक्झाम्पल आपण घेऊया. त्यातलं एक्झाम्पल नंबर 3 सरळ आहे, ते काही डिस्कस करत नाही. ज्याच्यामध्ये आयसोमॉर्फिझम नाही आहे आणि ते का नाही आहे ते डिस्कस करण्यात जास्त मजा आहे. ओके, सो वी स्टार्ट विथ द एक्झाम्पल नंबर 4 अँड आफ्टर देन वी डिस्कस एक्झाम्पल नंबर 3. सो कन्सिडर द फॉलोइंग 2 ग्राफ्स T1 अँड T2 आर शोन इन द फिगर 2A अँड B. आता वरवर बघता हे दोघे आयसोमॉर्फिक आहेत बघा, कारण याच्यामध्ये पण 1, 2, 3, 4, 5, 6 व्हर्टायसेस आहेत. याच्यामध्ये पण 1, 2, 3, 4, 5, 6 व्हर्टायसेस आहेत. पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली की नंबर ऑफ व्हर्टायसेस काय पाहिजे? सारखे पाहिजे. नंतर नंबर ऑफ एजेस जर बघितला 1, 2, 3, 4, 5, याच्यामध्ये पण 1, 2, 3, 4, 5 नंबर ऑफ एजेसची संख्या पण काय आहे? सारखी आहे. दुसरी कंडिशन पण सॅटिस्फाय झाली. आता तिसरी कंडिशन म्हणजे त्याची ॲडजसन्सी चेक करायची. आता ॲडजसन्सी कशी चेक करायची वाचू नंतर आपण, त्याच्या पहिले मी समजून देतो. ओके, तर ॲडजसन्सी अशी चेक करायची की सगळ्यात पहिले सगळ्यात जास्त डिग्रीचा व्हर्टेक्स कोणता आहे दोघांमध्ये तो बघायचा. सगळ्यात जास्त डिग्रीचा व्हर्टेक्स आहे इथे V3. बघा, मुद्दाम मोठा करतो आता. सगळ्यात जास्त डिग्रीचा व्हर्टेक्स इथं V3 आहे आणि इथे सगळ्यात जास्त डिग्रीचा व्हर्टेक्स इथं C आहे, कारण याची डिग्री 3 आहे, इथे पण डिग्री 3 आहे. आता ॲडजसन्सी कशी चेक करायची? V3 हा कोणाकोणाशी ॲडजसंट आहे? V1, V2 आणि V4ला. त्यांच्या डिग्री काय काय आहेत त्याला म्हणतात ॲडजसन्सी. सो V1ची डिग्री 1, V2ची डिग्री 1 आणि V4ची डिग्री किती आहे? 2. म्हणजे इथली ॲडजसन्सी कशी झाली? 1, 1 आणि 2. याची डिग्री 1, याची डिग्री 1 आणि याची डिग्री 2. सो 1, 1, 2 दिस इज द ॲडजसन्सी ऑफ V3. ओके, आता सेम ॲडजसन्सी इकडे येते का बघूया आपण, कारण दोघांची डिग्री सेम आहे ॲक्च्युली. V3ची पण 3 आहे डिग्री आणि Cची पण 3 आहे, पण ॲडजसन्सी काय? V3ची 1, 1, 2. आता Cची ॲडजसन्सी बघू आपण. C हा ॲडजसंट आहे Bला, Dला आणि Fला. बट Bची डिग्री काय? 2. Dची डिग्री पण काय? 2 आणि Fची डिग्री काय? मात्र 1. तर इथली ॲडजसन्सी आहे तुमची 1, 1, 2 आणि इथली ॲडजसन्सी काय? मात्र 1, 2, 2. लक्षात आलं का? म्हणजे ॲडजसन्सी मॅच होत नाही. वरवर पाहता जरी तुम्हाला आयसोमॉर्फिक वाटले तरी ही ॲडजसन्सी मॅच होत नाही आहे. दॅट 1, 1, 2 ॲडजसन्सी इज नॉट इक्वल टू 1, 2, 2 ॲडजसन्सी, कारण इथे पण एक तर 1, 1, 2 यायला पाहिजे होती ना ॲडजसन्सी, किंवा इथे 1, 2, 2 यायला पाहिजे होती इकडच्यासारखी ॲडजसन्सी. बट दोघंही मॅच होत नाही, त्याच्यामुळे दोघं आयसोमॉर्फिक नाही. हेच खाली आता डिस्क्रिप्टिव्हमध्ये दिलेलं आहे बघा.
Here the number of vertices of T1 equal to number of vertices of T2 equal to 6, म्हणजे vertices सेम आहेत. Number of edges of T1 equal to number of edges of T2 सारखे आहेत, 5 edges आहेत. But here consider the vertex V3 बघा of degree 3 in T1 which is adjacent to 2 vertices of degree 1 बघा 2 vertices degree 1 ज्याचे आहेत त्याला adjacent आहेत and 1 vertex of degree 2 म्हणजे V4. But in T2 म्हणजे दुसऱ्या ग्राफमध्ये C is the only vertex of degree 3. इथं V3 जसा degree 3 चा होता तसा इथे फक्त C आहे. So C is the only vertex of degree 3 but which is adjacent to 1 vertex of degree 1 म्हणजे F and 2 vertices of degree 2 म्हणजे B आणि D. Hence V3 is not mapped with C. त्याच्यामुळे V3 ची आणि C ची मॅपिंग होऊ शकत नाही कारण ॲडजसन्सी सेम नाही. अँड हेन्स ॲडजसन्सी इज नॉट प्रिझर्वड इन T1 अँड T2. ॲडजसन्सी दोघांमध्ये प्रिझर्वेट होत नाही, दोघांमध्ये मॅपिंग होत नाही अँड देअरफॉर T1 इज नॉट आयसोमॉर्फिक टू T2. पण तसं ह्या पहिल्या एक्झाम्पल 3मध्ये नाही, त्याच्यामध्ये ॲडजसन्सी मॅच होते. आता तुम्ही चेक करा जास्तीत जास्त डिग्री असलेल्या व्हर्टेक्सपासून कमीत कमी डिग्री असलेल्या व्हर्टेक्सपर्यंत चेक करत जा. प्रत्येकाची ॲडजसन्सी कशी बघायची ते मी सांगितलं, ते बघा. आणि इथे सगळ्यांची ॲडजसन्सी मॅच होते आणि त्याच्यामुळे हे दोघं ग्राफ जे आहेत एक्झाम्पल 3मधले हे काय आहेत आयसोमॉर्फिक. सो कन्सिडर द ग्राफ G1 and G2 as shown in the figure 1AB. And after checking the adjacency, we define a map that f from V of G1 to V of G2 by f of ui equal to vi. म्हणजे प्रत्येकाची ॲडजसन्सी सेम येते. नंबर ऑफ व्हर्टायसेस किती आहे 10 वेअर i इज फ्रॉम 1 to 10 विच इज क्लिअरली 1 1 अँड ऑन टू. ॲडजसन्सी मॅप झाली त्याची मॅच की त्या मॅपला म्हणतात 1 1 ऑन टू मॅप अँड देअरफॉर एफ इज आयसोमॉर्फिझम फ्रॉम G1 to G2 म्हणजेच G1 इज आयसोमॉर्फिक टू G2. ओके, सो वी नाव स्टॉप हिअर इन दिस लेक्चर. या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, सबग्राफ, स्पॅनिंग सबग्राफ आणि आयसोमॉर्फिझम. ओके, सो इन नेक्स्ट लेक्चर वी स्टार्ट विथ द टाइप्स ऑफ ए ग्राफ्स. ओके, नाव टिल नाव वी स्टॉप हिअर इन दिस लेक्चर. थँक यू.